नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मोदींच्या किंवा अमित शहांच्या आणि भाजपच्या विरोधातलं राजकारण जे लोक खेळतात ते नेहमी तोंडघशी का पडतात आणि त्यांच्या पदरी पराभव का येतो, याचं एकमेव कारण असं आहे की ही भाजपचे आजचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा त्यांच्या जवळचा गोतावळा आहे ते कशा प्रकारे राजकारण करतात हे आधीपासून ओळखण्याची क्षमताच त्यांच्या विरोधकांमध्ये नाही आहे. मध्यंतरी मी एक भाजप विरोधी यूट्यूब चालवणारा एक हिंदी पत्रकार आहे, त्याच्या एका व्हिडिओचं शीर्षक बघून मला गंमत वाटली. कहाँ से लाते हैं बीजेपी वाले ऐसे मुख्यमंत्री, ऐसे नेता बीजेपी वाले कहाँ से लाते हैं, असा प्रश्न त्याने विचारला होता, शीर्षकामध्ये विचारला होता. याचं कारण असं, ज्या प्रकारे 3 राज्यात भाजपने बहुमत मिळवलं, सत्ता मिळवली, पण मुख्यमंत्री ठरवण्यामध्ये जवळजवळ 1 आठवड्यापेक्षा अधिक काळ गेला आणि हे सगळे भाजप विरोधातले पत्रकार, बुद्धिमंत, विश्लेषक गाजरं खात होते. आता बघा कसे मोदी आणि शहांची तारांबळ होते. कारण राजस्थानमध्ये वसुंधरा राजे ही सगळ्यात ज्येष्ठ नेता आहे, अनुभवी नेता आहे आणि त्यांचा एक निवडून आलेल्या आमदारांचा गट आहे. त्यांनी बंड करायचं ठरवलं तर बघता बघता हाती आलेला सत्तेचा घास मोदी शहांच्या तोंडातून काढून घेतला जाईल अशी स्वप्न हे लोक बघत होते. मध्य प्रदेशात तर जबरदस्त मोठं यश मिळालं आणि त्या यशामध्ये तेव्हाचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा हात होता, यांचं यश होतं. त्यांची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता सुद्धा त्यासाठी कामी आलेली होती आणि म्हणून त्यांना बाजूला करता येणार नाही, त्यांना परत मुख्यमंत्री करावं लागेल आणि नाही केलं तर शिवराज सिंग चौहान यांच्या पाठीराख्या आमदारांमध्ये नाराजी पसरेल, बंड होईल. तीच गोष्ट छत्तीसगडबद्दल सांगितली जात होती. पण मोदी शहांनी छत्तीसगडपासून सुरुवात केली, जिथे बंडखोरी करण्यासारखा किंवा वाट वाकडी करणारा माणूस रमण सिंग नव्हता, जो 3 वेळा मुख्यमंत्री होता. तो वेडवाकडं काही करणार नाही, तो सौम्य स्वभावाचा आहे. तिथून मोदी आणि शहांनी सुरुवात केली. पहिल्यांदा तिथे अगदी अनोळखी वाटणारा असा आदिवासी चेहरा मुख्यमंत्री म्हणून आणला. त्याच्या मदतीला 2 उपमुख्यमंत्री देण्यात आले. ते झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये असाच नवा चेहरा आणि ओबीसीच्या जागी ओबीसी आणला, पण यादव आणला. आणि एकाच वेळेला बिहार आणि उत्तर प्रदेश या 2 ठिकाणी जे यादवांचं राजकारण चालतं त्याला शह देण्याचा प्रयत्न मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करून करण्यात आला. आणि त्यानंतर या 2 राज्यातला विषय संपवल्यावर राजस्थानचा विषय हाती घेण्यात आला. तिथे सुद्धा अगदी पहिल्यांदा आमदार झालेल्या व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. आता हे कशा प्रकारे मॅनेज करतात, आपल्या काय असतील ते 100, 150, 200 आमदारांना शहा मोदी कसे मॅनेज करतात आणि आपल्या इच्छा त्या आमदारांच्या गडी कशा मारतात, हे रहस्य या भाजप विरोधी पत्रकारांना आणि विश्लेषकांना उलगडलेलं नाही. 10 वर्ष नव्हे 20 वर्ष उलगडायचा प्रयत्न चालू आहे, पण त्यांना त्याचा थांग लागलेला नाही. याचं एकमेव कारण असं की चुका काढण्यापेक्षा मोदी शहा जे करतायत ते आधी समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मग त्याच्यात चुकतंय कुठे याचा तुम्हाला थोडाफार अंदाज येऊ शकतो. एखादा विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहितो, त्या जेव्हा आपण तपासत असतो तेव्हा त्याला हा प्रश्न कळला आहे का, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याने उत्तर लिहिलं आहे का, यानुसार त्या उत्तरपत्रिकेची तपासणी करायची असते.
त्या प्रश्नपत्रिकेतून उत्तरपत्रिकेतून त्या विद्यार्थ्यांनी खरोखरच किती अभ्यास केला आहे, त्याला विषय किती समजला आहे याची छाननी आणि परीक्षा आणि चाचणी होत असते. आणि त्यासाठी मुळात तो विषय, तो प्रश्न आणि ते उत्तर हे परीक्षकाने समजून घ्यायला लागतं. ते न घेता त्याच्यावर लाल शाईने काहीतरी शेरा मारला म्हणून परीक्षण होत नाही. सांगायचा मुद्दा असा की मोदी आणि शहा यांना चुकीचे ठरवायला सगळे विश्लेषक इतके टपलेले असतात की मोदींनी आणि शहांनी केलं काय, भाजपकडून झालं काय हे पण बघत नाहीत आणि त्याच्या आधी चूक झाले म्हणून जाहीर करून टाकतात. बहुत भारी गलती, बहुत बड़ी गलती करने जा रहा है मोदी, अशा प्रकारचं फडणवीसांकडून मोठी चूक हे आधीच सांगितलं जातं आणि नंतर तपासलं जातं की फडणवीसांनी केलं काय, शहांनी केलं काय, मोदींनी केलं काय. केलं काय हे आधी बघितलं जात नाही, ते आधीच चूक ठरवलं जातं आणि इथे गल्लत होते. आणि त्यामुळे या सगळ्या गडबडीमध्ये अशा सगळ्या लोकांना एक हुलकावणी द्यायची आणि करायचं भलतंच. ज्याला कात्रजचा घाट दाखवणे असं पण मराठीमध्ये म्हणतो, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, ही मोदी शहांच्या राजकारणाची एक काय म्हणतात त्याला नियम आहे की पद्धती आहे, शैली आहे. ते असं भासवतात की मी आता मी निघालेलो आहे कात्रजच्या दिशेने आणि निघून जातात भलतीकडून. नेमकी तीच गोष्ट होत असते आणि ती घडून गेल्यानंतर फार उशिरा या सगळ्या तथाकथित अभ्यासकांच्या लक्षात येते. आता गंमत बघा मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आज राहुल गांधी यांचा सगळ्यात जवळचा सल्लागार किंवा सहकारी कोण आहे? त्याचं नाव आहे कन्हैया कुमार. तो 2019ची निवडणूक कम्युनिस्ट पक्षातर्फे बिहारमध्ये लढला होता आणि चांगल्या प्रचंड मतांनी त्या गिरिराज सिंग यांच्यासमोर उभा राहून पराभूत झाला. मुद्दा असा आहे की हा माणूस 4 वर्षापूर्वी कम्युनिस्ट पक्षातर्फे लोकसभेला उभा राहून पडला. त्याच्या आधी तो दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये डाव्यांचा अड्डा चालवत होता. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुला फाशी झाली, त्याचा काय तो पुण्यतिथी JNUमध्ये साजरी करणारा जो काय विद्यार्थ्यांचा एक गोतावळा होता, डाव्या विद्यार्थ्यांचा, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचा, त्याचा म्होरक्या कोण होता? तर कन्हैया कुमार. आणि आठवतं तुम्हाला, भारत तेरे तुकडे हो गए इंशा अल्लाह, हमें चाहिए आज़ादी, हमें चाहिए आज़ादी वगैरे ज्या घोषणा देणाऱ्यांचा म्होरक्या कोण होता? तर हाच कन्हैया कुमार होता, जो आज राहुल गांधींचा अत्यंत जवळचा सल्लागार आणि निकटवर्ती झालेला आहे. अर्थात त्याही वेळेला मोदींना आणि भाजपला खिजवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी भारत विरोधी घोषणा दिल्या त्यांना भेटायला अगत्याने राहुल गांधी केजरीवाल पोहोचलेले होते. आता तर तो कन्हैया कुमार काँग्रेस पक्षातच आलाय आणि राहुल गांधींचा अत्यंत जवळचा सहकारी झालेला आहे. पण दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठ उर्फ ज्याला JNU म्हटलं जातं, तो जो वर्षानुवर्ष गेले कित्येक दशक डाव्या पक्षांच्या राजकारणाचा अड्डा बनलेला होता, त्या JNUची अवस्था आज काय आहे कोणाला आठवतं? कोणाला माहिती आहे का? कधीतरी सुब्रमण्यम स्वामी असो किंवा आणखीन कोण RSSचा माणूस असो, हिंदू महासभेचा माणूस असो किंवा सावरकरांवरचं व्याख्यान द्यायला कोणी येणार असो, हे सगळे हिंदुत्ववाद्यांचे किंवा उजव्या विचारसरणीचे कार्यक्रम जवाहरलाल नेहरू विद्यापीठात होऊच नयेत यासाठी आटापिटा करणारी जी मंडळी होती त्यांचाच वर्चस्व हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात होतं. विद्यार्थी संघटना डाव्यांच्या, प्राध्यापक मंडळी सगळी डाव्या विचारांची. डाव्या विचारांपलीकडे आणि डाव्या विचारांच्या धोरणांच्या भूमिकेपलीकडे जो माणूस जाईल त्याला JNUमध्ये स्थान नव्हतं. कार्यक्रम पण करू द्यायचे नाहीत. ABVPचे किंवा इतर
उजव्या संघटनांचे अनेक कार्यकर्ते त्याही विद्यापीठात प्रवेश मिळवून काही ना काही कार्यक्रम करत होते, पण त्यांचे कार्यक्रम होऊ दिले जायचे नाहीत. करायला गेले तर ते उधळून लावले जायचे, ते उधळले जातील आणि हिंसा माजेल म्हणून त्याला परवानगी देऊ नये म्हणून प्रशासनावर दबाव आणला जात होता. थोडक्यात JNU विद्यापीठ म्हणजे डाव्या पक्षांचा आखाडा अड्डा झालेला होता. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला आता नेमकं नाव आठवत नाही, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक राज्यसभेचा सदस्य होता. त्यांनी एक गमतीशीर त्याला पक्षातून काढलेला होता पक्षविरोधी कारवायांसाठी. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये जो खुळेपणा चाललेला होता त्याच्या विरोधात तो बोलायला लागला, म्हणून त्याला पक्षातून काढून टाकलं होतं. तेव्हा तो गमतीने म्हणाला होता, आता देशामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा डावी चळवळ ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये शिल्लक उरलेली आहे. गंगा ढाबा आणि जमना ढाबा विद्यापीठाच्या आवारामध्ये जे 2 ढाबे आहेत, एक गंगा ढाबा आहे आणि एक जमना ढाबा आहे, या 2 ढाब्यांच्या मधल्या परिसरापुरती देशातली डावी चळवळ आता उरलेली आहे. आणि खरंच तशी परिस्थिती होती. कारण बघता बघता गेल्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत बंगालमधून सुद्धा डावी आघाडी नामशेष होऊन गेली. अशा JNU विद्यापीठाचं नाव आजकाल कुठेही चर्चेत सुद्धा येत नाही. मध्यंतरी एक बातमी बघायला मिळाली की काय तो उमर खलीद किंवा कन्हैया कुमार आणि कोण अनिर्बान बानर्जी वगैरे हे जे CPMचे कार्यकर्ते होते, डाव्या पक्षांचे कार्यकर्ते होते, त्याच्यात एक मुलगी होते जिचं नाव शेहला रशीद होतं. ही शेहला रशीद ही काश्मीरची विद्यार्थिनी होती आणि जिने कडाडून सातत्याने भाजप व RSS मोदी यांच्या विरोधात अत्यंत विषारी आणि जहरी टीका केलेली आहे, सोशल मीडियावर भाष्य केलेलं आहे. ती अचानक आता मोदी भक्त झालेली आहे. 370 हटवल्यामुळे काश्मीरमध्ये किती शांतता आली, किती सुधारणा झाली, किती विकासाची कामं सुरू झाली, याच्यावर तिने एक प्रदीर्घ मुलाखत ANI नावाच्या वृत्तसंस्थेला दिलेली आहे. इंटरनेटवर तुम्ही YouTubeवर बघू शकता. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की तीच मुलगी आता प्राध्यापक होण्यासाठी JNU मध्ये प्रयत्न करत होती आणि ते प्रयत्न करण्यासाठीच आणि आपल्याला तिथे नोकरी मिळावी म्हणून ती मोदींची चमचेगिरी करते आहे. तिचा हेतू मोदींचं कौतुक करण्याचा नाही, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये तिला काय सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळावी ही गंमत झाली. आत्तापर्यंत असं कधी झालं नाही. अगदी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांना शिवीगाळ करणं हेच JNU विद्यापीठामध्ये तुम्ही प्रतिष्ठित होण्याचं लक्षण होतं. अशा विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळवण्यासाठी एक मुलीला मार्क्सवाद सोडून मोदी भक्तीकडे वळावं लागलं, हा चमत्कार होता. पण झालंय तसं हळूहळू करत तुमच्या लक्षात येईल की जसं काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर गेल्या जवळजवळ 4.5 वर्षामध्ये भारतीय सेनादल, भारतीय सैनिक, भारतीय जवान, पोलीस प्रशासन यांच्यावर जी दगडफेक चालायची, अगदी चिलखती गाड्या, पोलिसांच्या जाळीबंद गाड्या जात असतील त्याच्यावर शाळकरी पोरंसुद्धा फटाफट धावत येऊन दगडं मारायची. आठवतं तुम्हाला? हा भाग बंद झाला आहे. काश्मीरमधला हिंसाचार आटोपलेला आहे. एका बाजूला हा काश्मीरचा हिंसाचार आटोपत असताना त्याच्या बातम्या तरी येतात, पण त्याच कालखंडामध्ये गेल्या जवळजवळ 4-3 वर्षामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधले जे आंदोलक विद्यार्थी होते, ज्यांना नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी असं विशेषण लावलेलं होतं, असे विद्यार्थी आणि अशी आंदोलनं अचानक कुठे गायब झालीत?
विचार करा मित्रांनो, विचार करा. गेल्या 3-4 वर्षामध्ये सतत वादग्रस्त होणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुठलं आंदोलन झाल्याची, कुठली हाणामारी झाल्याची, कुठली पेटवापेटवी झाल्याची, कुठली भारत विरोधी घोषणा झाल्याची बातमी तुम्हाला ऐकायला मिळाली आहे? हा चमत्कार नाही का? शेला रशीद सोडून द्यावं. जे विद्यापीठ हा देशद्रोहाचा अड्डा झालेला आहे असं भाजप किंवा आमच्यासारखे लोक गेली 2 दशकापासून सातत्याने बोलत होते की कशाला अशा देशद्रोही वर्तन करणाऱ्या, बोलणाऱ्या, वागणाऱ्या कितीही हुशार विद्यार्थी असो तो देशद्रोहाकडे झुकत असेल तर त्याच्यासाठी सरकारने इतकं अनुदान देण्याची गरज नाही. शिकायला आलेल्याने शिकलं पाहिजे, राजकारण करू नये आणि देशद्रोही राजकारण तर बिलकुल करू नये आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांची हकलपट्टी करा वगैरे वगैरे आपण बोलत होतो. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये तरी JNUमध्ये भारताच्या विरोधात, भारतीय हितसंबंधाच्या, भारतीय सुरक्षेच्या विरोधात काही आंदोलन झाल्याचं तुम्ही ऐकले का? 5-7 वर्ष मागे जा. त्याच JNU विद्यापीठाच्या आवारामध्ये भारतीय सैन्याच्या जुने रणगाडे शोभेसाठी आणून ठेवायचे, जे आता सेवेतून काढून घेण्यात आलेले आहेत. म्हणजे व्यवहारता भंगार झालेत पण दिसायला रणगाडे आहेत. तो शोभेची वस्तू म्हणून JNUमध्ये ते रणगाडे ठेवायचे. हवाई दलाची जुनी झालेली विमानं, त्यांचे सांगाडे तिथे लावायचे. असा प्रयत्न मोदी सरकार करत होतं. तो सुद्धा तिथल्या विद्यार्थ्यांनी, डाव्या चळवळीच्या विद्यार्थ्यांनी हाणून पाडलेला होता. अशा JNUमध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये कुठलं मोठं आंदोलन, बाकीचं सोडा, इतर कुठची भारतद्रोही आहे का, देशद्रोही आहे का, हा विषय पण बाजूला ठेवा, कुठल्याही स्वरूपाचं हिंसक आंदोलन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालं अशी बातमी तरी तुमच्या कानावर आली आहे का? नाही. यापूर्वी अशी आंदोलनं व्हायची, हाणामाऱ्या व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या, रक्तपात सुद्धा झालेला आहे. अनेकदा अगदी मुलींची छेड काढण्यापासून बलात्कार होईपर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत. पण त्याला विद्यापीठाचं प्रशासन आळासुद्धा घालू शकत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आज त्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि म्हणून गेल्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचं कुठलंही आंदोलन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेलं दिसलं नाही. याचं कारण या विद्यापीठाच्या विषयी, तिथल्या अनागोंदीविषयी, डाव्या चळवळीच्या अराजकाविषयी एकही चकार शब्द टीकेच्या स्वरूपात न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एकही शब्द तिथल्या चळवळीबद्दल न बोलता अशा काही नाड्या आवळलेल्या आहेत की आंदोलनाचा श्वास निघून गेलेला आहे. JNU विद्यापीठातलं आंदोलन किंवा चळवळ नावाचा जो काय प्रकार होता तो आता पुरता निपचित पडलेला आहे. त्यामुळे जे प्रशासन अशा आंदोलकांना आणि चळवळ्यांना लगामसुद्धा लावू शकत नव्हतं, वेसण घालू शकत नव्हतं, त्या JNU विद्यापीठाच्या प्रशासनाने आता एक फतवा काढलेला आहे की विना परवानगी कोणीही कसलीही आंदोलनं आणि घोषणाबाजी नको त्या कॅम्पसमध्ये केली, JNU विद्यापीठाच्या आवारामध्ये विना परवाना धुडगूस घातला आंदोलनाच्या नावाखाली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि कठोर कारवाई याचा अर्थ 20,000 रुपये दंड ठोठावला जाईल. कुठच्या टोकाला आलोय बघा मित्रांनो. जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हा चळवळींचा, अभ्यासापेक्षा, ज्ञानार्जनापेक्षा चळवळीचा आणि धुडगूस घालण्याचा, अराजक माजवण्याचा अड्डा झालेला होता,
तिथे थोडीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. जो कोणी बेशिस्त करेल त्याला 20,000 रुपये दंड ठोठावला जाईल असा फतवा जर प्रशासन काढू शकलं असेल तर त्याचा अर्थ सरळ होतो. या विद्यापीठाच्या प्रशासनाने तिथल्या चळवळ्यांच्या नाड्या आवळलेल्या आहेत. आणि अर्थातच हे JNU प्रशासन एवढं करू शकलं याचं कारण ती केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालची युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ आहे आणि ते इतकं कठोरपणे जाऊ शकतं याच्या मागे मोदी आणि शहाच असू शकतात. आणि हे सगळं केलं तरी त्याच्याविषयी कुठे कोणी हू का चू बोललेलं आपल्याला ऐकायला आलेलं नाही. हे होऊन गेलं तरी अजून एक निषेधाचा सूर त्या राहुल गांधींकडून, सीताराम येचुरीकडून, कन्हैया कुमारकडून किंवा सोकॉल्ड सगळ्या डाव्यांकडून एक निषेधाचा सूरसुद्धा उमटलेला नाही. मी जी तुम्हाला 20,000 रुपये दंड ठोठावला जाईल ही बातमी सांगतोय, ही बातमी प्रसिद्ध होऊन सुद्धा आता जवळजवळ आठवड्याचा काळ लोटलेला आहे. तक्रार आक्षेप नाही. याला मोदी शहा म्हणतात. केसाने गळा कापून गेले तरी तुम्हाला पत्ता लागणार नाही याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि अशा लोकांना तुम्ही इंडी अलायन्स आणि मोठमोठे प्रवक्ते TV वर पाठवून हरवू शकत नाही. एवढं सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.